गुलाबी आंखें तेरी देखी। क्या बोला, क्या कर रही है? मेरा बंद हो गया। तर मित्रांनो, आम्ही आता निघालेलो आहे घरातनं फ्रेश होऊन बाहेर सगळं फिरण्यासाठी. सगळे प्लेस फिरवणार आता मी तुम्हाला. लॉज होता ना, तेरा तो गेम बजाना पडेगा. काय, आम्ही आता बीचवर पोहोचलो आहे. आम्ही वेगवेगळे ठिकाण फिरण्यासाठी निघालो. तर आम्हाला एक मस्त स्पॉट भेटला आहे समुद्राचं ठिकाण. तर त्या ठिकाणी आम्ही फोटो काढण्यासाठी जरा गाडी थांबवली. ते सगळे फोटो काढत आहेत. हे बघा, आपले विनय भाऊ कसे उभे आहेत, मस्त निसर्गाचा आनंद घेत आहेत. त्याच्यासोबत पराग भाऊ पण खाली बसलेले आहेत आणि ते पण निसर्गाचा आनंद घेत आहेत. त्यांना मित्रांनो, अशाच प्रकारे आम्ही चाललो पुढच्या डेस्टिनेशनला, म्हणजे पुढच्या स्पॉटकडे. आमचा पुढचा स्पॉट जो आहे तो रत्नागिरीचा फेमस थिबा पॅलेस. तर चला बघूया आपण आपला थिबा पॅलेस रत्नागिरी मधला. मित्रांनो, थिबा पॅलेस थिबा मीन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरीमधला राजवाडा आहे. या राजवाड्याची बांधणी 1910 मध्ये झाली होती आणि 1916 पर्यंत या राजवाड्यात म्यानमारचा राजा व राणी यांचे वास्तव्य होते. आता हा राजवाडा फक्त एक प्रादेशिक वास्तुसंग्रहालय म्हणून ओळखला जातो. या राजवाड्यात थिबाने वापरलेल्या काही गोष्टी जतन करून ठेवलेल्या आहेत आणि या राजवाड्याच्या मागच्या बाजूला एक बुद्ध मूर्ती स्थापित केलेली आहे. ही मूर्ती राजा थिबाने भारतात आणली होती. होय, उद्या नेतो त्यांना. तर मित्रांनो, आम्ही आता चाललेलो आहे पुढच्या डेस्टिनेशनला, म्हणजे पुढच्या स्पॉटकडे. त्याचं नाव आहे लोकमान्य टिळकांचं घर, म्हणजे त्यांचं जन्म ठिकाण. ते बघायला जाणार आहे आम्ही आता. तर चला बघूया. आणि जाताना आम्हाला भेटलेले आहेत कोण, तर छत्रपती शिवाजी महाराज.
तर कोकणातील सर्व प्रेक्षक जो पण माझा हा ब्लॉग बघत असेल त्यांनी हा बीच लगेच ओळखून दाखवावा आणि कमेंटमध्ये सांगावा की हा बीच कोणता आहे, त्यांना लगेच समजून येईल. तर मित्रांनो, आम्ही पोचलो आरेवारे बीचला. तर मित्रांनो, आम्ही या बीचवर पूर्ण धमाल केलेली आहे. एकदम मस्त मजा केलेली आहे या बीचवर. खूप मजा आली आहे. आणि बघा, काही माझे मित्र पाण्यामध्ये जाऊन सेल्फी काढत आहेत. वाह, क्या बात है भाई, भाई क्या बात है, ये बात है भाई, ये सेल्फी निकालना पानी में भाई, ये बात है. गुलाबी आंखें तेरी देखी. क्या बोला, क्या कर रही है? मेरा बंद हो गया. करायला तर राव त्याला पोपूला. पोपू सॉरी आणि उठा भाषा. सॉरी तू बोलणार आहेस की नाही? उठा भाषा आणि पाया लोटांगण घालायचं. लोटांगण घालायचं तिथे. नाही, उठा भाषा आणि 10 वेळा उठा भाषा बोला काढायच्या. एक नंबर सीन आठ बघ तिकडे. मित्रांनो, संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे आमच्या रूमच्या दिशेने. तर मस्त संध्याकाळी थंडी थंडी हवा चाललेली होती, म्हणून आम्ही परत एका ठिकाणी स्टॉप घेतला आणि तिथे जरा वेळ बसलो, अर्धा पाऊण तास. त्याच्यानंतर आम्ही निघालो. तर आम्ही पोहोचलेलो आहे आता जेवणासाठी समीर हॉटेलमध्ये. तर आम्हाला भरपूर हॉटेल शोधले, पण आम्हाला चांगलं हॉटेल कुठे भेटलं नाही. तर आम्ही थोडं चालत आलो लांब आणि त्या हॉटेलमध्ये बसलो आणि सगळ्यांनी ऑर्डर दिलेली आहे. आणि बघा, सगळ्यांचे चेहरे एकदम थकलेले दिसते. सकाळपासून खूप फिरत आहेत, जेवणाची ऑर्डरची वाट बघतात. तर आमची जेवणाची ऑर्डर आता आलेली आहे आणि आम्ही सगळे जेवण करतो. सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जेवण मागवलेलं आहे. कोणी मच्छी मागवली आहे, फिश मागवली आहे, कोणी चिकन मागवले आहे, कोणी व्हेज थाली मागवली आहे. तर मी चिकनची थाळी मागवलेली आहे. आणि अशाच प्रकारे आम्ही हा ब्लॉग आता इथेच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.